राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव बसवंत, अहिल्यानगर तसेच उत्तरेकडील इंदोर मंडी व दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 13 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेत आज या मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये किती सुधारणा झालेली आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्याला कांदा विक्रीचं नियोजन योग्य पद्धतीने करता येईल. कारण आपल्याला बाजारभाव हे अनेक ठिकाणाहून मिळत असतील, परंतु माझा बळीराजावरती अगदी विश्लेषण करून बाजारभाव आपल्याला सांगितले जातात आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला कांदा विक्रीचं नियोजन हे योग्य प्रकारे करता येतं. तर मित्रांनो, त्यासाठी माझा बळीराजाचा जॉईन प्लॅनही नक्की जॉईन करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचा ॲक्सेस आपल्याला सर्वात आधी हा मिळणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आजची नेमकी काय परिस्थिती आहे. उत्तरेकडे किती बाजारभाव वाढलेले आहेत, नाशिक जिल्ह्यात काय भाव वाढला आहे, नगरला काय झालेलं आहे. तर सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 558 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 2000 रुपयापासून 3800 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 38 रुपये किलोपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदा 2950 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच 29-29.5 रुपये किलोपर्यंत आज सरासरी कांदा पिंपळगाव बसवंत येथे विकलेला आहे. तर गुलटी 1000 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सरासरी 2100 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच 21 रुपये किलोपर्यंत सरासरी गुलटीचे बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे निघालेले आहेत. मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर पिंपळगाव बसवंत येथे कांद्याच्या दरामध्ये किलो मागे 2 ते 3 रुपयांची सुधारणा बाजारभावात आज झालेली आहे. मोठी सुधारणा म्हणता येईल पिंपळगाव बसवंत येथे कांद्याच्या दरात झालेली आहे. नाशिक जिल्ह्यात इतर बाजार समित्यामध्येही कांद्याचे दर आज वाढलेले आहेत. मित्रांनो, आता उत्तरेला कांद्याचे बाजारभाव वाढले, उत्तरेला कांद्याची आवक कमी झाली, मग नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा ही दिसून येत असते. तर आता आपण उत्तरेकडील परिस्थिती तर पाहणारच आहोत, त्यापूर्वी आपण नगरची परिस्थिती पाहणार आहोत. सकाळी आपण पाहिलं की साऊथच्या बेंगलोर येथे 40 रुपये किलोपर्यंत कांदा आज विकलेला आहे. तर त्याचा पडसाद मी सकाळी सांगितलं होतं, नगरचे भाव चांगले निघणार आहेत, त्याचा पडसाद नगर मार्केटवर नक्की पडलेला आहे. नगर मार्केट येथील प्रसिद्ध कांदा आडतदार श्री आदिनाथ सेडाळे, गाळा नंबर 82 यांच्या आडतीवरील कांद्याचे भाव आज नेमके काय होते ते आपण पाहूयात. मित्रांनो, आज नगर येथे 250 प्लस कांदा गाड्यांची आवक ही होती. आज गोल्टा 2500 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मीडियम कांदा 2700 ते 2900 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मुकल साईज कांदा 2900 ते 3100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. गोळा माल 3100 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर फुल गोळे माल 3400 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत हे विकलेले आहेत. तर मित्रांनो, काही जे लॉट विकतात ते 40 रुपये किलोपर्यंतही आज आदिनाथ सेडाळे यांच्या गाळ्यावरती कांदे विकलेले आहेत. नगर येथील हा रिपोर्ट आपण पाहिला तो श्री महाविष्णू ट्रेडर्स गाळा नंबर 82 येथील पाहिलेला आहे. मित्रांनो, या रिपोर्टवरून आपल्या लक्षात येतं आहे की नगर येथे कांद्याच्या दरामध्ये आज चांगली सुधारणा, मोठी सुधारणा म्हणता येईल, चांगली सुधारणा ही झालेली आहे. तर आता उत्तरेकडील परिस्थिती आपण पाहूयात. उत्तरेकडे नेमकी काय परिस्थिती आहे यामध्ये दिल्ली आझादपूर मंडी येथील परिस्थिती आपण पाहूयात. तेथे मी आपल्याला आवकेचं विश्लेषण सांगणार आहे, नक्की ते आपल्या फायद्याचं आहे. मित्रांनो, आज नाशिक इथून 9 गाड्या होत्या तिथे विक्रीसाठी, पुणे येथून 23 गाड्या होत्या, तर मध्य प्रदेश येथून 11 गाड्या आणि राजस्थान येथून 8 गाड्या. आता आपल्याला टोटल आवक पाहिली 84 गाड्यांची तिथे विक्रीसाठी होती. आता आपल्याला मी ही आवक का सांगितली तर नाशिक पुणे, आता नाशिकच्या 9 गाड्या आहेत, पुण्याच्या 23 गाड्या आहेत आणि मध्य प्रदेशच्या टोटल फक्त 11 गाड्या आहेत, राजस्थानच्या 8 गाड्या आहेत. म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान येथे कांदा लोडिंग तिथून कमी होत आहे. आता त्यांना ट्रॅव्हलिंग तिथून जवळ आहे दिल्ली, परंतु तरीसुद्धा तिथून कांदा पुढे दिल्लीपर्यंत जात नाही. तर याचाच अर्थ असा की मध्य प्रदेशात
चांगल्या प्रतीचा कांदा हा थोडासा कमी झालेला या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये जर मध्य प्रदेशातील कांद्याची आवक मापात राहिली आणि आता उत्तरेकडील श्रावण हा 28 ऑगस्टला संपणार आहे, तो श्रावण संपल्यानंतर पुन्हा एकदा कांद्याची मागणी उत्तरेकडे वाढते, आवक थोडी थोडी मापात राहिली तर नक्कीच कांद्याचे बाजारभाव टिकून किंवा चांगले आपल्याला दिसून येणार आहेत. तर मित्रांनो, आजचे तेथील कांद्याचे भाव जर पाहिले तर कांद्याच्या बाजारभावात तिथं मोठी तेजी ही आज दिल्ली आझादपूर मंडी येथे पाहावयास मिळाली. 3,300 ते 3,400 रुपये क्विंटलपर्यंत कांदे तेथे विकलेले आहेत आणि प्रतवारीनुसार जर पाहिलं तर 2,800 रुपयापासून 3,200 रुपये क्विंटलपर्यंत जास्त कांदे आज दिल्ली आझादपूर मंडी येथे विकलेले आहेत. तिथे चांगली सुधारणा आज झालेली आहे. इंदोर मंडी येथे आज जर पाहिलं तर इंदोर मंडी येथे आज 30 ते 35 हजार गोण्यांची आवक होती. एक्स्ट्रा सुपर माल 2,900 3,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सुपर कांदा 2,600 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 2,300 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 2,000 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,500 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. छाटण 600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेला आहे. इंदोर मंडी येथे कांद्याच्या दरामध्ये आज किलोमागे आपण जर पाहिलं तर 1 ते 2 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे. मित्रांनो, आता उत्तरेकडे कांद्याचे भाव वाढले, नाशिक जिल्ह्यात वाढले, नगर जिल्ह्यात वाढले, सोलापूरला वाढले, साऊथला वाढले, सुधारले असं आपण म्हणूयात. शेतकरी भाषेमध्ये सुधारले, वाढले नाही म्हणायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण जो कांदा विक्री करत आहात तो कांदा विक्री करताना आपण सरासरी कांद्याचा दर नेमका काय निघतोय तो दर पाहून आपला कांदा विक्रीचं नियोजन करा. कारण आता देशभरात जर म्हटलं जास्तीत जास्त कांद्याचा दर दाखवण्याचा प्रयत्न हा सगळ्याच व्यापारी वर्गांकडून राहणार आहे. त्यामुळे आपण आपला कांदा विक्री करताना जास्तीत जास्त दर पाहण्यापेक्षा सरासरी कांदा नेमका काय भाव विकत आहे तो पहा आणि पट्ट्या इकडे तिकडे व्हायरल करत बसू नका. जास्त पट्ट्या जर समाज माध्यमावर व्हायरल केल्या तर आणखी त्याचा बाऊ हा होत असतो. पत्रकार मंडळी असतात, तेच फोटो घेतात आणि त्याचीच बातमी बनवून टाकणार की शेतकऱ्याला आले सोन्याचे दिवस, अमकं झालं तमकं झालं. त्यापेक्षा अजिबात कुणी पट्ट्या वगैरे काही व्हायरल करू नका. आता कांद्याचे भाव वाढलेले जे आहेत ते सरकारला सगळा डाटा त्यांच्याकडे जात असतो, परंतु ज्यावेळेस सोशल मीडियावर ते जास्त बाऊ होतो त्यानंतर आणखी सरकारकडून कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न हा केला जातो, हे आपण आधीही पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या हाताने आपलं नुकसान करू नका. कांदा विकायचं काम करा, पट्ट्या व्हायरल करायचं काम करू नका किंवा चर्चा हे करू नका, असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटी मित्रांनो, आपल्याला माहिती ही आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपल्या कांदा काय भावाने विकला, कोणत्या मार्केटमध्ये विकला तेही टाका आणि एकमेकांना माहिती ही कांदा विक्रीची देत चला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.